हे जे तिघे चाफेकर बंधू होते ते तरुण युवकांना देशप्रेम, त्यांच्या मनातलं देशप्रेम जागवण्यासाठी, स्वतःच्या धर्माबद्दल अभिमान वाढण्यासाठी मुलांना एकत्रित करायचे आणि इतिहास सांगायचे, पुराण सांगायचे. स्वतः चाफेकर हे कीर्तनकार सुद्धा होते आणि त्याबरोबरच ते मुलांना वेगवेगळे खेळ सुद्धा शिकवायचे, जेणेकरून त्याचा उपयोग आपल्याला इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी होईल. तर ते तरुण मुलांकडनं व्यायाम करून घ्यायचे, कुस्ती खेळायला शिकवायचे, दांडपट्टा चालवायला शिकवायचे. त्यातलंच एक शस्त्र होतं गोफण. ओके. तर गोफण हे असं शस्त्र आहे की ज्याने आपण अ, माणूस टिपू शकतो. गोफण हे शस्त्र आपल्याकडे पूर्वापार वापरलं जातं. तर या गोफणमध्ये कसं असतं, अ, 2 दोऱ्यांच्या मध्ये दगड असतो आणि त्या 2 दोऱ्या त्याच्या भोवती गुंडाळल्या जातात आणि त्यातली एक दोरी सोडली जाते, जेणेकरून त्याच्यातला दगड सुटून आपल्याला जिथं पाहिजे तिथे तो जाऊन पडतो. म्हणजे हे चाफेकर बंधू हे जे सराव चालायचा त्या मुलांना घेऊन, ते पर्वती टेकडीवर चालायचा. ओके. तर एक दिवस चाफेकरांना असं वाटलं की आपण या पर्वती टेकडीवर मुलांचा सराव घेतो तर त्यांच्या पुढे प्रेरणास्थान म्हणून एखादं दैवत पाहिजे. म्हणून त्यांनी मारुती स्थापन करायचं असं ठरवलं. त्याच्या मागचं कारण असं होतं की मारुती हा बलशाली देव आपण समजला जातो, प्रेरणादायी समजला जातो. म्हणून मारुती स्थापायचं ठरवलं. तर त्या पर्वती टेकडीवर त्यांनी एक जागा शोधली. तिथे ती साफ केली आणि तिथं छोटंसं देऊळ बांधायचं ठरवलं. आणि एक जागा पाहून त्यांनी खरंच साफसफाई केली आणि काही दिवसातच चाफेकरांना स्वप्नात दृष्टांत असा झाला की तुम्ही मला शोधताय, तिथंच मी आहे, तिथे मला शोधा. म्हणून त्यांनी त्याच जागेच्या इथे आजूबाजूला खोदलं तर त्यांना ती मारुतीची मूर्ती सापडली आणि तिथं ते एक छोटंसं मंदिर तिथं बांधून ते तिथं प्रॅक्टिस करायचे. आणि 2 इंग्रजांना त्यांनी गोफण शस्त्र सुद्धा चालवलं होतं. एकदा 2 इंग्रज सैनिक पर्वती टेकडीवर येत होते, तर त्यांनी गोफण शस्त्र चालवून त्यांच्यावर दगड मारला तो. तर ते पाहून ते इंग्रज सैनिक घाबरले आणि पळून गेले होते. पळून गेले. तर असा या मारुतीचा इतिहास आहे. आणि अ, गोफण शिकवायला ते पर्वतीवर जायचे, तिथं दैवत स्थापलं म्हणून या मारुतीला नाव पडलं गोफण्या मारुती. गोफण्या मारुती. आणि असा हा दृष्टांत होऊन चाफेकरांना स्वतः सापडलेला मारुती आहे. पुढे चाफेकरांनी रँडचा वध केला, त्यांना फरसखान्यामध्ये अटक झाली. तर चाफेकरांनी त्यांचा जो मारुती होता टेकडीवरचा, तो त्यांच्यासोबत तिथं फरसखान्यामध्ये सुद्धा मागून घेतला. ओके. फरसखाना आज बुधवार पेठेमध्येच येतं. तर हं. तिथे तो मारुती आजही आहे. चाफेकर गेले तरी तो मारुती जवळपास 100 ते 150 वर्ष त्या पोलीस स्टेशनमध्येच आपल्याला आजही 3ऱ्या मजल्यावर पाहायला मिळतो.